मी दारूच्या नशेत होतो. मला काहीच समजत नव्हतं. घरात जागा कमी असल्यामुळे सर्वजण एकाच जागी झोपले होते. मला समजत नव्हतं की बायको कुठे झोपलेली आहे, कारण घरात पूर्ण अंधार होता. बायको समजून मी वहिनीजवळ झोपलो, पण आज मला थोडे मोठे मोठे जाणवत होते. पण मी विचार न करता सलग सकाळपर्यंत झोपलो. माझे नाव अमर, वय 33 वर्ष. शहरातल्या एका मोठ्या IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. माझे लग्न नेहाशी होऊन 3 वर्ष झाले होती. आमचे वैवाहिक जीवन एखाद्या सुंदर स्वप्नासारखे चालले होते. नेहा दिसायला अतिशय नाजूक, गोरीपान आणि एखाद्या हरणीसारखी चंचल डोळे असलेली होती. तिच्या एका आसण्याने माझ्या दिवसभराचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. पण आमच्या या सुंदर संसारात एक शांत, गंभीर आणि तितकीच आकर्षक व्यक्ती नेहमी आमच्या सोबत असायची. त्या म्हणजे आमच्या मोठ्या वहिनी आरती वहिनी. माझ्या मोठ्या भावाचे 2 वर्षापूर्वी एका अपघातात निधन झाले होते. त्यानंतर आरती वहिनी आमच्या सोबत राहत होत्या. वहिनीने एक सुंदर महत्त्व अतिशय अद्वितीय होतं. वय असले तरी त्यांना पाहणारा कोणीही त्यांच्या वयाचा अंदाज लावू शकत नव्हता. त्यांचा गोरा वर्ण, पाणीदार डोळे, कपाळावर नेहमी असणारी छोटीशी टिकली आणि त्यांच्या वावरण्यातून जाणणारी एक संस्कारी स्फुरता कोणालाही त्यांच्या आदरयुक्त आकर्षण पाडण्याची पुरेशी होती. नेहा हुबेहूब त्यांच्यासारखीच दिसायची, फक्त दोघींमध्ये वयाचा फरक होता. कधी कधी मला वाटायचं की नेहा म्हणजे आरती वहिनी तरुण रूप आहे. शनिवारची ती संध्याकाळ होती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. मी नुकताच ऑफिसवरून आलो होतो आणि सोफ्यावर अंग झोकून दिले होतं. घरात हलका मोगऱ्याचा सुवास दरवळत होता. तेवढ्यात नेहा हळूच मागून आली. तिने तिचे ओले आणि थंड हात माझ्या डोळ्यावर ठेवले. सांगा भाऊ, कोण आहे? तिची तो नाजूक मधुर आवाज माझ्या कानावर पडला. मी तिचा हात हातात घेतला, त्यांच्या ओठाजवळ नेले आणि हलके चुंबन घेत म्हटले, माझं आयुष्य, माझी नेहा. ती लाजून मागे सरकली. तिच्या गालावर उडलेली ती लालगर छटा पाहून माझे हृदय अधिकच वेगाने धडधडू लागले. मी तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला, पण तिने स्वतःला सोडून घेतले नाही आणि म्हणाली, अमर, जरा थांबा. घरात वहिनी आहेत. आणि हो, आज गावावरून वहिनीच्या आई वडिलांचा फोन आला होता. गावी पुढच्या आठवड्यात कुलदेवतेची मोठी पूजा आहे. वहिनींना तिथे जायचे आहे आणि त्यांनी आपल्यालाही सोबत बोलवले आहे. खूप वर्षांनी सगळे एकत्र येणार आहेत. आपण जाऊया ना? मी तिच्या कमरेभोवती हात टाकत तिला जवळ ओढले. तिच्या श्वासांचा गरम स्पर्श माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. तू म्हणशील तिथे यायला मी तयार आहे, पण आधी मला माझे रिटर्न्स गिफ्ट हवे आहे, असे म्हणत मी तिच्या ओठाजवळ ओठ नेले. ती पूर्णपणे माझ्या मिठीत विरघळली होती. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि आत आमच्या श्वासांची याती होती. आम्ही रोमॅन्टिक क्षणात हरवून गेलो होतो. तेवढ्यात किचनमधून वहिनींनी पैजणाचा छमछमाट आवाज आला आणि नेहा दचकून मागे सरकली. तिने स्वतःचे कपडे नीट केले आणि लाजत किचनकडे पळाली. मी सोफ्यावर पडून राहिलो, पण माझ्या मनात एक वेगळीच हुरहुर दाटून आली होती. शनिवारी पहाटे आम्ही कारने गावाकडे निघालो. पावसाळी वातावरणामुळे निसर्ग अधिकच सुंदर दिसत होता. कारमध्ये मागे वहिनी बसल्या होत्या आणि पुढे शेजारी नेहा. प्रवासादरम्यान गाणी वाजत होती. आरशातून माझे लक्ष वारंवार मागे बसलेल्या वहिनीकडे जात होते. पांढऱ्या साडीतील वहिनी खिडकीबाहेर पाहत होत्या. वाऱ्याने त्यांच्या केस वटवट वारंवार त्यांच्या चेहऱ्यावर येत होती. त्या अत्यंत शांत आणि सुंदर दिसत होत्या. प्रवासादरम्यान एका ढाब्यावर आम्ही चहासाठी थांबलो. नेहा वॉशरूममध्ये गेली असताना मी आणि वहिनी टेबलवर बसलो होतो. अमर, तू छान गाडी चालवतोस. प्रवास अजिबात जाणवला नाही, वहिनी त्यांच्या नेहमीच्या संत आणि मधुर आवाजात म्हणाल्या. थँक्यू वहिनी. खरं तुम्ही सोबत आहात म्हणून प्रवास अजून छान वाटतोय, मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो. माझ्या बोलण्यात कोणताही वाईट हेतू नव्हता, पण त्या क्षणी आमच्या नजरा एकमेकांना भेटल्या. वहिनी लाजून आपले डोळे खाली केले आणि साडीचा पदर खांद्यावर नीट केला. त्यांच्या त्या लाजण्यात एक अशी ओढ होती जी मी आधी कधी अनुभवली नव्हती. दुपारच्या सुमारास आम्ही गावी पोहोचलो. ते एक मोठे कौटुंबिक घर होते. जुन्या पद्धतीचे लाकडी खांब, मोठे अंगण आणि घराभोवती असलेले नारळाची झाडे. तिथे पोहोचतात आमचे भव्य स्वागत झाले. वातावरण अगदी उत्साहाने भरलेले होते.
संध्याकाळ झाली आणि हवेत गारवा आणखीनच वाढला. बाहेर पाऊस कोसळत होता आणि घरात शेकोटी पेटली होती. गावाकडचे काही नातेवाईक आणि मित्र देखील जमले होते. खूप दिवसांनी एकत्र आल्यामुळे गप्पांची महफिल जमली होती आणि पुरुषांच्या बैठकीत विस्कीच्या बाटल्या उघडल्या गेल्या. नेहाने मला जाता जाता दारात थांबवले होते. अमर, प्लीज जास्त घेऊ नका. वहिनीचे कुटुंब आहे इथे, सांभाळा स्वतःला. मी तिला डोळा मारत म्हटले, काळजी करू नको माझी राणी. पण गप्पाच्या ओघात आणि मित्राच्या हगरामुळे मी स्वतःवरील नियंत्रण सुटले. 2 पॅकचे कधी 4 पॅक झाले मला समजलेच नाही. दारूची नशा माझ्या डोक्यात चढू लागली होती. माझे पाय लटपटत होते आणि डोळे जड झाले होते. रात्री 11:30 वाजले होते. जेवणाची वेळ झाली. घरात पाहुणे जास्त असल्याने आणि पाऊस असल्यामुळे सर्व खोल्या पॅक होत्या. त्यामुळे जुन्या पद्धतीनुसार हॉलमध्ये मोठ्या गाद्या घालून सर्वांनी एकत्र झोपायचे ठरवले. एका बाजूला इतर पुरुष मंडळी तर मग मी, माझ्या शेजारी नेहा, तिच्या बाजूला वहिनी आणि पुढे इतर नातेवाईक अशी झोपण्याची व्यवस्था झाली होती. रात्रीचे 12 वाजले. हॉलमध्ये दिवे बंद झाले आणि सर्वत्र अंधार पसरला. फक्त बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आणि वाऱ्याचा आवाज येत होता. माझ्या डोक्यात दारू पूर्णपणे भिनली होती. नशेत असताना माझे डोके प्रचंड दुखत होते. मध्यरात्रीच्या सुमारास मला तहान लागली. मी कसाबसा उठून तांब्यात पाणी पिऊन पुन्हा आडवा झालो. पण नशेत पडताना माझ्याकडून एक मोठी चूक झाली. मी माझ्या जागेऐवजी चुकून नेहाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच आरती वहिनीच्या बाजूला जाऊन झोपलो. अंधार इतका घट्ट होता की समोरचे काही दिसत नव्हते. नशेत मी डाव्या बाजूला वळलो आणि नेहा समजून बाजूला झोपलेल्या वहिनीला जवळ घेण्यासाठी हात पुढे केला. माझ्या हाताला एक मऊ आणि उबदार शरीराचा स्पर्श झाला. हवेत दरवळणारा तो मोगऱ्याचा ओळखीचा सुगंध आणि हाताला लागलेले साडीचा स्पर्श. नशेत असल्यामुळे माझ्या मनाला वाटले ही माझी नेहाच आहे. मी हळूच तिच्या जवळ सरकलो आणि तिच्या कानाजवळ जाऊन अगदी हलक्या रोमॅन्टिक आवाजात कुजबुजलो, नेहा, किती वाट पाहायला लावतेस ग. माझ्या आवाजाने आणि अचानक झालेल्या स्पर्शाने बाजूची ती व्यक्ती खडबडून जागी झाली. ती व्यक्ती नेहा नसून आरती वहिनी होत्या. अंधारात वहिनींना लगेच समजले की हा अमर आहे. त्यांनी सुरुवातीला भीतीपोटी मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण आमेरने नशेत आणि प्रेमाच्या आवेगात त्यांचा हात आपल्या हातात घेतला. वहिनीचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. एक तरुण देखण्यात तो गरम श्वास त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. खूप वर्षापासून एकट्या राहणाऱ्या वहिनीच्या मनात सुप्त भावना देखील या अचानक झालेल्या स्पर्शाने जागृत झाल्या होत्या. अमर, नको, सोड मला. वहिनीने अत्यंत हळू आवाजात केवळ ओठ हलवून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या आवाजात रागापेक्षा एक अनामिक लाज आणि मऊपणा जास्त होता. नशेत धुंद असलेल्या अमरला वाटले की नेहा नेहमीप्रमाणेच माझ्याशी लाजत खोटा रुसवा दाखवते आहे. अरे नेहा, एवढं काय लाजतेस? आज तर पाऊस किती छान पडतोय, असे म्हणत आमिरने आपले बलदंड हात वहिनीच्या कमरेभोवती उंडाळले आणि त्याने थेट स्वतःच्या छातीशी घट्ट ओढले. वहिनीचं संपूर्ण शरीर सहारले. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. अमर छातीची ऊब आणि तो घट्ट विळाका. वहिनींनी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हात अमरच्या पाठीवर गेले. त्यांनी त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण अमरने अधिकच आवेगाने त्यांना स्वतःमध्ये सामावून घेतले. वहिनींच्या पाठीवर अमरचे बोटे घट्ट वळ उमटले होते. त्या अंधाऱ्या रात्री, बाहेर कोसळणाऱ्या मुसळधाऱ्या पावसात आणि घरात पसरलेल्या शांततेत एक अघोषित वादळ निर्माण झालं होतं. वहिनींचा प्रतिकार हळूहळू मावळत गेला. अमरच्या त्या बेधुंद, रोमॅन्टिक आणि आक्रमक मिठीत त्या स्वतःला विसरून गेल्या. अनेक वर्षाची एकटेपणाची वेदना त्या रात्रीच्या स्पर्शाने वाहून गेली. संपूर्ण रात्र अमर त्यांना नेहा समजून घट्ट मिठीत धरून राहिला आणि वहिनीने देखील त्या मिठीचा उबदार स्वीकार केला. सकाळी पूर्वेकडून सूर्य उगवला. पावसाने विश्रांती घेतली होती, पण निसर्गाने अजूनही तो ओलावा टिकून होता. माझ्या डोक्यातील दारू उतरली होती, पण डोके प्रचंड जड झाले होते. मी हळूच माझे डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या अंगातून थरकाप उडला. पायाखालची जमीन सरकली. माझ्या मिठीत माझी पत्नी नेहा नव्हती, तर माझ्या मोठ्या वहिनी आरती वहिनी झोपल्या होत्या. त्यांचे केस अस्ताव्यस्त उधळलेले होते. त्यांचा चेहरा लाजेने आणि एका अनामिक भीतीने लाल झाला होता.
माझ्या हाताचा विळाखा सैल होताच त्यांनी थरथरत्या हाताने आपली साडी नीट केली. त्यांनी माझे डोळे उघडलेले पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले. त्या अत्यंत घाबरलेल्या आवाजात हळूच म्हणाल्या, अमोर, तू हे काय केलंस? माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. वहिनी, मला माफ करा. मला वाटलं नेहा. मी अत्यंत लज्जित झालो. माझ्या पाठीवर काल रात्री वहिनींनी केलेले प्रत्येकाचे लाल वळ स्पष्ट दिसत होते. मला जाणीव झाली की नशेत माझ्याकडून किती मोठी आणि अक्षम्य चूक झाली होती. तेवढ्यात बाजूच्या गादीवर झोपलेली नेहा आळस देत जागी झाली. समोरची अवस्था पाहून ती चक्रावून गेली. अमोर, तुम्ही वहिनीच्या बाजूला काय करताय? आणि वहिनी, तुम्ही का रडताय का? नेहाने मोठ्याने विचारले. तिच्या आवाजाने हॉलमधील इतर नातेवाईक देखील दचकून जागे झाले. सर्वांच्या नजरा आमच्यावर खेळल्या. संपूर्ण हॉलमध्ये एक भयानक अस्वस्थ शांतता पसरली. वहिनींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. जर त्यांनी खरे सांगितले असते तर कुटुंबाची आबरू चव्हाट्यावर आली असती आणि अमर नेहाचा संसार उद्ध्वस्त झाला असता. त्यांनी स्वतःला सावरले, डोळे पुसले आणि खोटे असूनही म्हणाल्या, अरे काही नाही नेहा, अमर रात्री नशेत पाणी प्यायला उठला होता आणि अंधारात वाट चुकल्याने इथेच आडवा झाला. मला अचानक कोणता तरी हात लागला म्हणून मी घाबरले होते, दुसरं काही नाही. वहिनींच्या या आत्मत्यागीपणाने माझा जीव भांड्यात पडला. पण माझ्या मनातील अपराधी भावना मला आतून खात होती. त्या घटनेनंतर आम्ही शहरात परतलो. पण आमच्या तिघांच्या आयुष्यात आता खूप काही बदलले होते. शहरात आल्यावरही माझ्या मनात सतत अपराधीपणाची भावना होती. मी नेहाकडे पाहताना स्वतःला गुन्हेगार समजायचो. पण दुसरीकडे वहिनींचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. त्या रात्री तो मोर स्पर्श, तो मोगऱ्याचा सुवास माझ्या मनात घर करून बसला होता. वहिनींचे देखील शहरात असताना मला फोन येऊ लागले. सुरुवातीला बोलणे घरगुती होते, पण हळूहळू संभाषणात एक वेगळाच उबदारपणा येऊ लागला. एक दिवस नेहा काही कामानिमित्त 2 दिवसासाठी माहेरी गेली होती. घरात मी एकटाच होतो. अचानक दाराची बेल वाजली. मी दार उघडलं तर समोर आरती वहिनी उभ्या होत्या. त्यांच्या हातात जेवणाचा डब्बा होता. नेहा नाही ना घरी? मला वाटले तू एकटा असशील म्हणून जेवण घेऊन आले, वहिनी घरात येऊन म्हणाल्या. त्या दिवशी घरात कोणतीही दारूची नशा नव्हती. आम्ही दोघे पूर्णपणे शुद्धीत होतो. वहिनींनी जेवण वाढलं. जेवताना आमच्या नजरा वारंवार एकमेकांना भिडत होत्या. वातावरण अत्यंत रोमॅन्टिक आणि सस्पेन्सने भरलेलं होतं. जेवण झाल्यावर मी वहिनींना पाणी देण्यासाठी गेलो. ग्लास घेताना त्यांचा हात माझ्या हाताला लागला. तो जुना स्पर्श, तीच उष्णता पुन्हा जाणवली. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी त्यांचा हात घट्ट पकडला. वहिनी, मला माफ करा, पण मला रोज रात्री तो स्पर्श आठवतो. मी थेट त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो. वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी हात मागे घेतला नाही. त्या हळूच म्हणाल्या, अमर, जे त्या रात्री चुकल्या पावलाने घडले ते कदाचित चुकीचे होते, पण माझ्या कोरड्या आयुष्यात त्या स्पर्शाने जे प्रेम दिले ते मी कधीच विसरू शकणार नाही. आपण आपल्या मर्यादा कधीच ओलांडायच्या नाहीत, पण माझ्या मनात तुझ्यासाठी एक हक्काचा कोपरा नेहमी राहील. त्यांनी पुढे येऊन मला एक हक्काची पण अत्यंत भावनिक मिठी मारली. ती मिठी वासनेची नव्हती, तर 2 एकाकी मनांची आणि सहृदयाची समजूतदारपणाची होती. आम्ही ठरवले की आम्ही कधीही नेहाचा विश्वास तोडणार नाही. तो प्रसंग आमच्या आयुष्यातील एक निस्तब्ध, सुंदर, रोमॅन्टिक आणि कधीही न उघडणारे गुपित बनून आमच्या मनात राहिला. त्या दिवसानंतर आमच्या तिघांच्या आयुष्यात एक अनोखी शांतता पसरली. बोलण्यात, वावरण्यात, नजरेत सगळीकडे एक न उमललेले गुज होते. नेहा निरागस होती. तिला काहीच माहिती नव्हते. पण मी आणि आरती वहिनी, आम्ही दोघेजण त्या रात्री जो गहिरा गुंतागुंतीचा धागा मनात साठवून होतो. वहिनी तेव्हापासून थोड्या अंतरावर राहू लागल्या. घरात असल्या तरीही वावरणे जणू आकाशातून चालवले असे झाले होते. मी त्यांना पाहतो तेव्हा त्या क्षणभर नजर चोरतात. मी बोलतो तेव्हा हळू हसतात. पण या त्या हास्यात एक वेदना, एक कळ, एक अंधारीतरी भावना होती. माझ्या मनात एकच विचार चालू होता. त्या रात्रीची वहिनीची ऊब, त्यांचा थरकाप, त्यांचा श्वास, त्यांचे ते हात
ज्यांनी मला मिठी मारली नव्हती तर फक्त माझ्या पाठीवरून वहिले होते. जणू काही एक स्वप्न पुन्हा जगायचे होते. त्या स्पर्शाने माझ्या अस्तित्वात एक नवीन ऊर्जा भरली होती. मी जितके अपराधी होतो तितकेच मी वहिनीकडे ओढला जात होतो. हे सगळे सुरू असताना स्नेहाला कुणीतरी वेगळे जाणवू लागले. एके दिवशी ती म्हणाली, अमर, तू आधीसारखा नाहीस, काहीतरी बदललंय तुझ्यात. तू वहिनीकडे पाहतोस तेव्हा तुझ्या डोळ्यात एक चमक असते. तिच्या बोलण्यात मी स्तब्ध झालो, पण मी हसत म्हटले, अरे तुला काय वाटतं? वहिनी म्हणजे आपल्या कुटुंबाचा भाग आहेत. आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. नेहा पूर्णपणे खरी होती. तिचा विश्वास अढळ होता. ती म्हणाली, तू बरोबर आहेस. वहिनी खरंच एकाकी आहेत. आपण त्यांची जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि मग नेहानेच एक निर्णय घेतला. वहिनी शहरात एकट्या आहेत. त्यांना घरात ठेवून आपण काही वेळ वेगळं करूया. पुढच्या महिन्यात वहिनींचा वाढदिवस होता आहे. त्यांना आपण सरप्राईज पार्टी देऊ. मी होकार दिला, पण माझ्या मनात एक वेगळीच योजना होती. वाढदिवसाचा दिवस आला. सकाळी नेहा कामानिमित्त बाहेर गेली होती. घरात फक्त मी आणि वहिनी होतो. वहिनी उठल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद होता, पण त्या आकाशात गुंतल्या नव्हत्या. मी त्यांना बाल्कनीत बसायला सांगितलं आणि म्हणालो, वहिनी, आज तुमचा खास दिवस आहे. कृपया डोळे मिटा बसा. वहिनी म्हणाल्या, अमर, काय करणार आहेस? मला सांगून तरी दे. मी हसलो. वहिनी, आज तुम्हाला फक्त अनुभवायचं आहे. त्यांनी डोळे मिटले. मी हळूच त्यांच्या मागे गेलो. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्या थोड्या थरल्या, पण मी बोललो, घाबरू नका, फक्त एक भेट आहे. त्यांच्या डोळ्याचा पट्टी बांधली आणि त्यांना किचनमध्ये घेऊन गेलो. तिथे एक छोटासा केक, फुले, मेणबत्त्या होत्या. त्यांनी पट्टी काढली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांचा हात हातात घेतला आणि म्हटलं, वहिनी, तुम्ही आमच्या आयुष्यात आलात तेव्हापासून तुम्ही आमची प्रेरणा आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना स्पर्श झाला. त्या म्हणाल्या, अमर, असं कोणी केलं नाही तू. त्यांच्या आवाजात भरून आलेला आवेग होता. मी त्यांना एक छोटासा गुलाबी गुलाब दिला. त्या गंधित झाल्या आणि म्हणाल्या, हा गुलाब इतका सुंदर. मी म्हटलं, तुमच्यासारखाच. त्यांनी लाजून डोळे खाली केले. त्या क्षणी बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली. पावसाच्या थेंबांनी खिडकीवर धडधड सुरू केली. वातावरण अत्यंत सुंदर झाले होते. अचानक घरातील ऊब, गुलाबाचा सुगंध, पावसाचा आवाज, सगळं एका रोमॅन्टिक स्वप्न बनलं होतं. वहिनी म्हणाल्या, हा पाऊस जणू माझ्यासाठी नाही वहिनी, हा पाऊस आपण दोघांसाठी आहे. मी म्हटलं. त्यांनी पाहिलं तर मी त्यांच्या अगदी जवळ होतो. मी हळूच त्यांच्या केसातील एक ओला कलगी मागे सरकवली. त्यांचे डोळे भिजले होते, पावसाने नव्हे तर भावनांनी. अमर, आपण असे करू नये. त्यांचा आवाज क्षीण होता. वहिनी, कधी कधी आयुष्य आपल्याला वाट दाखवते, नियम नाही. आपण एकमेकाच्या जवळ आलो. ते जरी चुकीचं वाटत असलं तरी ती भावना खोटी नव्हती. मी म्हटलं. तेवढ्यात आवाज आला. दाराची बेल. नेहा परत आली होती. आम्ही दोघे दूर सरकलो. पण माझ्या मनात आता एक निर्णय पक्का झाला होता. वहिनी ही माझ्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती आहे जिच्याशी माझं नातं केवळ कुटुंबाचं नाही तर आत्म्याचं आहे. नेहा आली तेव्हा ती आनंदी होती. तिने वहिनींना मिठी मारली आणि सांगितलं, वहिनी, तुमच्यासाठी मी फुलं आणली. आज संध्याकाळी आपण सगळे बाहेर जेवायला जाऊ. वहिनी म्हणाल्या, नेहा, तुम्ही मला इतकं प्रेम देता. मी कधी कधी विचार करते, मी या प्रेमाची पात्र आहे का? नेहा म्हणाली, वहिनी, तुम्ही आमच्या कुटुंबाची राणी आहात आणि राणीला नेहमी प्रेम मिळायलाच हवं. संध्याकाळी आम्ही एका उंच मजल्यावरील रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथून शहराचे दिवे, आकाशातील तारे आणि दूरवर डोंगराची रांग दिसत होती. पावसानंतर हवा निर्मळ झाली होती. नेहा म्हणाली, आपण तिघे जण खूप छान आहोत. आपण नेहमी असेच एकत्र राहिले पाहिजे. मी वहिनींना पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. त्यांनी नेहाचा हात घेतला आणि म्हटलं, नेहा, तू माझी बहीण नाहीस, तू माझी मैत्रीण आहेस. तुझ्यामुळे मला पुन्हा जगण्याचं आलं. नेहा म्हणाली, वहिनी, आपण तिघेजण आता एक आहोत.
त्या रात्री जेवणात खूप गप्पा झाल्या, हास्य झाले, नाच झाला. वहिनी इतक्या खुश होत्या की त्यांनी मला नेहाला जवळ घेतलं. त्या क्षणी मला वाटलं की हे खरं सुख आहे, जिथे तिघांची मने एकत्र येतात, जिथे प्रेम वर्ज्य नसून समृद्ध असते. त्या घटनेनंतर काही दिवसांनी नेहा एका कॉन्फरन्ससाठी 4 दिवसासाठी बाहेरगावी गेली. घरात मी आणि वहिनी एकटे होतो. पहिले 2 दिवस सगळं सामान्य होतं, पण तिसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळ होती. बाहेर चांदणी रात्र होती. मी बाल्कनीत उभा होतो. वहिनींनी आल्या. त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाल्या, अमर, तू अजूनही जागा आहेस? हो वहिनी, चंद्र खूप सुंदर आहे, तुम्हीही बघा. त्या माझ्या शेजारी उभ्या राहिल्या. चंद्राने त्यांचा चेहरा अधिकच सुंदर दिसत होता. त्यांच्या कपाळावरील टिकली चमकत होती. मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्यांनी विचारलं, काय पाहतोस? तुमच्याकडे वहिनी, कारण तुम्ही इतक्या सुंदर दिसता की चंद्रही तुमच्या पुढे फिका पडतो. त्यांनी हसून म्हटलं, अमर, तू खूप रोमॅन्टिक आहेस. तुमच्यामुळे वहिनी. मी त्यांचा हात हातात घेतला. त्यांनी विरोध केला नाही. मी म्हटलं, वहिनी, मला माहीत आहे की हे बरोबर नाही, पण माझ्या मनात तुमच्यासाठी जी भावना आहे ती प्रेमाची आहे. मी तिचं गुपित ठेवू शकतो, पण तिला नाकारू शकत नाही. त्यांचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, अमर, मी तुझी वहिनी आहे. मी भावाची पत्नी होते, पण त्या रात्रीपासून माझ्या अंगणात जी फुलं उमलली ती मी कोरडी पडू द्यायला तयार नाही. पण आपण आपलं प्रेम सांगू शकत नाही. मी त्यांना जवळ ओढलं. त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर टेकलं. त्या रडल्या. मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. त्या म्हणाल्या, मी तुझ्यापासून दूर जायचा विचार केला, पण माझं मन तयार नाही. तुम्ही जाऊ नका वहिनी, मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. मी म्हटलं. मग काय झालं की आम्ही दोघे त्या रात्री बाल्कनीतून आत आलो. घरातील दिवे हलके होते. वहिनी माझ्यासमोर उभ्या होत्या. त्यांची साडी निसरली होती. मी हळूहळू त्यांच्या जवळ गेलो. त्यांचा हात धरला आणि त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्या म्हणाल्या, अमर, आपल्याला नेहाची आठवण ठेवायला हवी. नेहा माझी पत्नी आहे. ती माझ्या आयुष्याचा भाग आहे, पण तुम्ही माझा आत्म्याचा भाग आहात. हे दोन्ही प्रेम वेगळं आहे. मी नेहाला फसवत नाही. मी फक्त आपल्या मनाची सत्यता स्वीकारतो. मी म्हटलं. त्यांनी मला मिठी मारली मनमोकळेपणाने, आत्मीयतेने. मी त्यांच्या केसात हात फिरवला. त्यांनी माझ्या छातीवर डोके ठेवलं. मी त्यांच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. त्या थरकल्या, पण त्यांनी मिठीतून सुटल्या नाहीत. त्या रात्री आम्ही वेगवेगळ्या खोल्यात झोपलो, पण त्या रात्रीची ऊब, तो स्पर्श, ती जवळीक, ती आमच्या मनात कोरली गेली. 4था दिवस आला. नेहा परत आली. ती आनंदी होती. तिने वहिनींना भेटवस्तू आणल्या. त्या पाहून वहिनी अश्रूंनी भरून आल्या. त्या म्हणाल्या, नेहा, तू माझ्यासाठी खूप काही आहेस. नेहा म्हणाली, वहिनी, तुम्ही आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहात. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. त्या रात्री नेहा झोपली तेव्हा वहिनी माझ्या खोलीत आल्या. त्या हळूच म्हणाल्या, अमर, नेहाला कधी कळू देऊ नको. तिचं प्रेम मोलाचं आहे. आपलं नातं गुपित राहील, पण आपल्या मनात नेहमी एक कोपरा एकमेकासाठी असेल. मी त्यांचा हात हातात घेतला. ते कधीच कळणार नाही, पण वहिनी, आपण एकमेकांना भेटत राहू. छोट्या छोट्या क्षणात, लपवून पण खरोखर. त्यांनी होकार दिला. आम्ही त्या रात्री पुन्हा भेटलो. त्यांनी माझ्या हाताला स्पर्श केला. मी त्यांच्या गालावर हात ठेवला. ती रात्र वेगळी होती, प्रेमाची, शांततेची, समजूतदारपणाची. आता आमचं आयुष्य दोन्ही बाजूंनी वाहत होतं. नेहासोबत मी एक आदर्श नवरा होतो. मी तिला फुलं देत असे, तिच्यासोबत सिनेमे बघत असे, तिच्या स्वप्नांना साथ देत असे. आणि वहिनीसोबत मी एक प्रेमी होतो, जो त्यांच्या डोळ्यातील दुःख वाचतो, त्यांच्या मनाची ओढ ओळखतो, त्यांच्या एकटेपणाला आपल्या मिठीत विसरायला लावतो. वहिनी देखील आता बदलल्या होत्या. त्या नवीन ऊर्जेने भरल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक अशी चमक आली होती, जणू त्या पुन्हा तरुण झाल्या होत्या. नेहा म्हणाली, वहिनी, तुम्ही काहीतरी खास करताय. तुमचा चेहरा चमकतोय. वहिनी लाजल्या. अरे, तू मला वेड करतेस. पण खरं तर चमक माझ्यामुळे होती आणि माझी चमक वहिनीमुळे होती. एक दिवस आम्ही तिघेजण गावाकडे गेलो. तिथे पुन्हा तेच घर, तेच अंगण, तेच नारळाची झाडी, पण आता वातावरण वेगळं होतं. नेहा आनंदी होती, वहिनी उत्साही होत्या
आणि मी दोन्हीचा भाग होतो. रात्री पुन्हा पाऊस पडू लागला. आम्ही तिघेजण एकाच खोलीत बसलो होतो. नेहा मला विचारू लागली, अमर तुला वहिनी कशा वाटतात? मी म्हटलं, वहिनी म्हणजे आपल्या कुटुंबाचा एक अविस्मरणीय भाग. वहिनी हसल्या. त्यांच्या हसण्यात गुंज होतं. नेहा म्हणाली, वहिनी तुम्ही पुन्हा लग्न करू शकता. तुम्हाला कोणीतरी साथीला हवं. वहिनी म्हणाल्या, नेहा मला आता एकटेपणा जाणवत नाही, कारण माझ्याकडे तू आहेस, अमर आहे आणि हे कुटुंब आहे. नेहा त्यांना मिठी मारून म्हणाली, वहिनी आम्ही तुमच्यासाठी नेहमी आहोत. त्या रात्री नेहा झोपली. मी आणि वहिनी बाल्कनीत उभे राहिलो. पावसाचा थेंब थेंब पडत होता. वहिनींनी माझा हात धरला आणि म्हटलं, अमर ही क्षणे मी कधीही विसरणार नाही. तू मला पुन्हा जगायला शिकवलंस. मी त्यांना हात घट्ट पकडला. वहिनी तुम्ही मला प्रेमाचा खरा अर्थ समजावलात. प्रेम म्हणजे मालकी नाही तर भावना आहे. आपण एकमेकांचे आहोत, नात्याच्या पलीकडे जाऊन. त्या रात्री आम्ही खूप वेळ बोललो. आमची स्वप्न, आमची इच्छा, आमची भीती सगळं एकमेकांना सांगितलं. वहिनी म्हणाल्या, मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही, कारण तू आहेस आणि नेहा आहे. हे दोन्ही प्रेम माझ्या आयुष्याचा आधार आहेत. आता आमच्या आयुष्यात एक नवा टप्पा सुरू झाला. नेहाला नोकरीत प्रमोशन मिळालं. ती खूप व्यस्त राहू लागली. वहिनी घरची जबाबदारी सांभाळू लागल्या आणि मी दोन्ही स्त्रियांच्या मनात आनंद भरण्याचं काम करू लागलो. एके दिवशी वहिनी म्हणाल्या, अमर मला काहीतरी सांगायचं आहे. मी खूप दिवस विचार करत होते. मला वाटतं आपण नेहाला सगळं सांगावं. मी चक्रावलो. सांगावं, पण तिने कसं घ्यावं? ती समजून घेईन, कारण ती माझ्यावर प्रेम करते आणि तिचं प्रेम एवढं मोठं आहे की ती आपल्याला सामावून घेईन. मी नाकारलं. वहिनी आपण हे धोक्यात आणू शकत नाही. पण वहिनी ठाम होत्या. त्या म्हणाल्या, प्रेम कधीही भीतीने वागत नाही. प्रेम नेहमी खरं असतं. जर आपलं प्रेम खरं असेल तर ते उघडकीस आलं तर टिकेल. आणि मग एक रात्री सगळे दिवे विझले होते. वहिनी आणि नेहा एकत्र बसलो होतो. वहिनींनी नेहाचा हात घेतला आणि हळुवारपणे सगळी सत्यता सांगितली. त्या रात्रीपासून आतापर्यंतचं सगळं. नेहा स्तब्ध झाली. तिचं डोकं खाली गेलं. मला वाटलं आता सगळं संपलं. पण काही क्षणानंतर नेहाने डोकं वर केलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक आश्चर्यकारक शांतता होती. ती म्हणाली, मला काहीच कळलं नव्हतं, पण आता कळलं. तुम्ही दोघं एकमेकांची काळजी घेतली. तुम्ही मला दुखावलं नाही. तुम्ही माझा आदर केला. मी तुम्हा दोघांवर प्रेम करते. जर तुम्हाला एकमेकांपासून आनंद मिळत असेल तर मी तुम्हाला रोखू शकत नाही. पण एक अट, मी नेहमी या प्रेमाचा भाग राहीन. तुमची मैत्रीण, तुमची बहीण, तुमची काहीही. त्या रात्री आम्ही तिघेजण एकमेकांना मिठी मारली. ती मिठी वासनेची नव्हती. ती मिठी समजूतदारपणाची, स्वीकाराची आणि अफाट प्रेमाची होती. आम्ही ठरवलं, आम्ही तिघेजण प्रेमाला नाव देणार नाही. आम्ही ते जगणार. नेहा माझी पत्नी, वहिनी माझी आत्मीय साथी आणि मी त्यांचा आधार. एकमेकाच्या जवळ पण सन्मानाच्या मर्यादेत. भावना उघड्या पण कुटुंब अढळ. आता वर्षभर झालंय. पावसाळी रात्र आहे. आम्ही तिघेजण बाल्कनीत बसलो आहोत. चहाचे कप, हलकी गाणी आणि बाहेर कोसळणारा पाऊस. नेहा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली आहे. वहिनी माझ्या डाव्या बाजूला. त्यांचा हात माझ्या हातात. कुणी काही बोलत नाही, कारण शब्दांची गरज नाही. आमच्या डोळ्यात प्रेम आहे. आमच्या अंगणात उमललेली ही वेली तिचं नाव नाही, पण ती सुगंधी आहे. ती हिरवीगार आहे. ती शाश्वत आहे. ही कथा संपत नाही, कारण जिथे प्रेम खरं असतं तिथे कथा कधीच संपत नाही. ती फक्त वाहत राहते, पावसाप्रमाणे, नदीप्रमाणे आणि 2 नव्हे तर 3 हृदयाच्या तालावर. त्या रात्रीचा निर्णय आमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. नेहाने दिलेली संमती, वहिनीने दाखवलेला विश्वास आणि माझी दोघांप्रती असलेली जबाबदारी, या सगळ्याने आमच्या नात्याला एक नवी गहिर आणि धोक्याची उंची दिली होती. पण आम्हाला कळले नाही की आमच्या या गुप्त प्रेमाची सावली आधीच कोणातरी नजरेला पडली होती. या निर्णयानंतर साधारण 2 आठवड्यांनी मला ऑफिसमध्ये एका अनोळखी पत्र मिळाले. पत्र, लिफाफे, कोणतेही नाव नव्हते, फक्त माझ्या कंपनीचा पत्ता होता. मी उघडले तर त्यात एका पांढऱ्या कागदावर फक्त 2 ओळी लिहिल्या होत्या.
तुमचं गुपित फक्त तुमचं नाही, तिसऱ्या व्यक्तीला सावध राहा. मी वाचून स्तब्ध झालो. कोणी कोणाला कळले? आम्ही तर अगदी काळजीपूर्वक वागत होतो. नेहा, वहिनी आणि मी. आम्ही तिघेजण कधीही बाहेर एकत्र रोमॅन्टिक वावरलो नव्हतो. घरातही नेहा असताना आम्ही सावध असायचो. मग हे पत्र कोणाचं? मी ते पत्र नेहा आणि वहिनीला दाखवलं. नेहाचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, हे कोणीतरी आपल्याला धमकावतंय. वहिनी म्हणाल्या, अमर, आपण कुठेतरी चूक केली. आपल्या डोळ्यातील भावना, आपल्या बोलण्याची जवळे, कुणीतरी सगळं पाहिलं. मी म्हटलं, पण कोण? आपल्या ओळखीतला कोणी की बाहेरचा? ती रात्र आम्ही तिघेजण जगाच्या जागी बसलो. दारे खिडक्या बंद होत्या, पण बाहेर कुणीतरी डोकावतं असं वाटत होतं. वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. वहिनींनी ठरवलं, आपण आता काही दिवस घरातून बाहेर जाऊ नये, कोणाशीही जास्त बोलू नये. मी त्यांना म्हटलं, पण आपण किती दिवस लपून राहू? नेहा म्हणाली, जोपर्यंत हे पत्र कोणाचं ते कळत नाही तोपर्यंत. 2 दिवस घराबाहेर जाताना मला अंगणात कुणीतरी उभं असल्याचं जाणवलं. मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं, पण बाजूच्या झाडात आडून एक हलकी सावली हलली. माझं हृदय धडधडू लागलं. मी ओरडले, कोण आहे तिथे? उत्तर आलं, मीच, गावकरी बाबा. बाबा म्हणजे आमच्या गावाकडचे वृद्ध शेजारी. ते म्हणाले, अमर, तुला एक गोष्ट सांगायची होती. आमच्या गावात काहीतरी चर्चा होती. मी त्यांच्याजवळ गेलो. ते म्हणाले, काही महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही कुलदेवतेच्या पूजेसाठी गावी आला होतात, तेव्हा रात्री हॉलमध्ये काय घडलं हे कुणीतरी गावकऱ्याला सांगितलं. आता तीच चर्चा सगळीकडे पसरली आहे. माझ्या अंगात थरकाप उडाला. कोण सांगतंय? मला नक्की माहीत नाही, पण म्हणतात त्या रात्री हॉलच्या शेजारच्या खोलीत बाहेरून आलेला एक नातेवाईक जागा होता. त्याने दाराच्या फटीतून सगळं पाहिलं. मला आठवलं, त्या रात्री आमच्यासोबत गावाकडचे काही दूर नातेवाईक होते. त्यात एक तरुण मुलगा होता, सुरेश. तो वयाचा 22-23 वर्षाचा, स्वभावाने शांत पण नजर मोठी चोरटी. तो आमच्याकडे शहरात शिकायला येत असे. त्यालाच कदाचित काहीतरी कळलं असेल. मी घरात आल्यावर वहिनींना आणि नेहाला सगळं सांगितलं. वहिनी म्हणाल्या, सुरेश, त्याच्या वागण्यात काहीतरी विचित्र होतं. तो आमच्याकडे मोबाईल चार्जिंग मागायला यायचा, पण तो येताना कधीही न पाहता बाजूच्या खोलीत डोकावायचा. नेहा म्हणाली, आता काय करायचं? मी ठामपणे म्हटलं, सुरेशला आपण थेट विचारूया, भीती न बाळगता. दुसऱ्या दिवशी मी सुरेशला माझ्या ऑफिसजवळ बोलावलं. तो आला. थोडा घाबरलेला होता. मी त्याला थेट विचारलं, सुरेश, तू आमच्या घरात डोकावतोस का? आणि गावात चर्चा कशी पसरली? तो हळू म्हणाला, अमर दादा, मी नाही सांगितलं, पण मला कळलं. त्या रात्री मी झोपलो नव्हतो. मला तहान लागली होती, म्हणून मी उठलो. तेव्हा मी पाहिलं आपण वहिनीच्या जवळ झोपलात. सकाळी मी पाहिलं तेव्हा आपल्या पाठीवर वहिनीच्या नखाची ठसी होती. मला कळलं. मी रागाने म्हटलं, मग तू कोणाला सांगितलं? मी कोणालाच नाही, पण माझी आई, ती गावात सगळ्यांशी बोलते. मी तिला सांगितलं. तिने पुढे सगळीकडे सांगितलं. आता सगळं उघड झालं होतं. आमचं गुपित गावभर पसरलं होतं. वहिनींची प्रतिष्ठा, नेहाची इज्जत, माझी आबरू, सगळं धोक्यात होतं. मी घरी परतलो तेव्हा वहिनी रडत होत्या. नेहा शांत होती. ती म्हणाली, अमर, आता आपण या गोष्टीला सामोरं जायला हवं. आपण लपून राहिलो तर आपणच चुकीची ठरू. जर आपण खरं प्रेम जगतो तर आपण ते उघडपणे मान्य करायला हवं. वहिनी म्हणाल्या, नेहा, तू वेडी आहेस का? हे कुठल्या समाजात चालेल? वहिनी, मला माहीत आहे की हे कठीण आहे, पण जर आपण सगळंच खोटं असल्याचं नाटक केलं तर आपण स्वतःलाच फसवू. आपण तिघेजण एकमेकाच्या प्रेमात आहोत, यात लाज काय? आपण कुणाचा विश्वासात केलेला नाही. आपण एकमेकांना साथ दिली आहे. काही दिवसांनी गावाकडून बोलावणं आलं. गावातील पंचायतीने सभा बोलवली होती. आम्हा तिघांनाही उपस्थित राहण्याचा आदेश होता. वहिनी भीतीने थरथरत होत्या. नेहाने त्याचा हात धरला आणि वहिनी, मी तुमच्यासोबत आहे. अमर देखील. आम्ही गावी गेलो. तेथे सगळे गावकरी, नातेवाईक आणि मोठमोठ्यांची गर्दी होती. वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. पंचांनी सुरुवातीला अमर आरती, नेहा, तुमच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह आहे. गावात अफवा पसरल्या आहेत. तुम्ही काय म्हणता?
सगळ्यांच्या नजरा आमच्यावर. वहिनींचे पाय थरथरत होते. नेहाने पुढे होऊन म्हटलं, पंचजी, आमच्यावर खोटे आरोप आहेत. आम्ही काहीही चुकीचं केलं नाही. हो, त्या रात्री अमर नशेत होता. त्याने वहिनींना जवळ केलं, पण ती चूक होती. त्यानंतर आम्ही तिघेजण एकत्र बसून सगळं बोलून ठरवलं. आता आम्ही एक कुटुंब आहोत. आमच्या नात्यात प्रेम आहे, पण त्यात अश्लीलता नाही. आम्ही एकमेकाचे आधार आहोत. पण एक वृद्ध स्त्रीने उभं राहून म्हटलं, नेहा, तू लहान आहेस. तुला काय कळतं? अमरने दारूच्या नच्यात वहिनीला स्पर्श केला. हे अयोग्य आहे. वहिनी उभ्या राहिल्या. त्यांचा आवाज थरथरत होता, पण त्या ठामपणे होत्या. मी म्हणते, अमरने काहीही चुकीचं केलं नाही. मी विधवा आहे. अनेक वर्षे एकटी होते. अमर आणि नेहाने मला आधार दिला. त्यांच्यामुळे मी पुन्हा जगायला शिकले. आमच्यात प्रेम आहे, पण ते पवित्र आहे. ज्यांना हे मान्य नाही त्यांच्यासाठी आम्ही गाव सोडायला तयार आहोत. सभागृहात शांतता पसरली. अचानक कोपऱ्यातून एक तरुण मुलगा, सुरेशचा मित्र, उठला. तो म्हणाला, पंचजी, मी त्या रात्री हॉलजवळ होतो. अमरदादा वहिनींना जवळ करत होते, पण वहिनींनी त्यांना दूर करत होत्या. हे सगळं गैरसमज आहे. वहिनी त्यांचे बळी पडल्या नाहीत, उलट त्यांची प्रतिकार केला. हे फक्त एका नशेचे क्षण होते. मी चक्रावून गेलो. या मुलाने कधीही हे सांगितलं नव्हतं. त्याने पुढे म्हटलं, मी अमरदादांचा कधीच शत्रू नाही, पण मला वाटलं खरं सांगितलं तरच न्याय होईल. आता पंचांनी काही क्षण विचार केला. त्यांनी ठरवलं, आम्ही तुम्हा तिघांना दोष ठरवत नाही, पण गावाची परंपरा आणि मर्यादा लक्षात घेता तुम्ही कायमचे गाव सोडावे. शहरात राहा, पण गावात येऊ नका. आम्ही ते मान्य केलं. आमच्यासाठी ही मोठी शिक्षा होती, पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे आमचं नातं टिकलं. गावचा निर्णय आम्ही मान्य केल्यावर आम्ही कायमचे शहरात राहायचं ठरवलं, पण शहरातही कुणीतरी आमच्यावर लक्ष ठेवत होतं. दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या बॉसने मला बोलावलं. ते म्हणाले, अमर, कंपनीला काही वार्ता पोहोचल्या आहेत तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. आम्हाला काळजी वाटते. मी म्हटलं, सर, माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही कामाशी संबंध नाही, पण जर लोकांना विश्वास कमी झाला तर प्रोजेक्ट धोक्यात येतील. तू एक महत्त्वाचा मॅनेजर आहेस, म्हणून तुला 1 महिन्याची सुट्टी घ्यावी लागेल. तोपर्यंत सगळं शांत होईल. मी नाराज झालो, पण करणार काय? मी घरी आलो तेव्हा नेहा आणि वहिनी माझी वाट पाहत होत्या. सगळं सांगितलं. वहिनी म्हणाल्या, हे सगळं आपल्याला एकत्र आणण्यासाठीच आहे. आपण ही संधी वापरूया, एकत्र वेळ घालवूया, एकमेकांना समजून घेऊया. सुट्टीच्या पहिल्या रात्री आम्ही तिघेजण घरात होतो. रात्री 11 वाजले. बाहेर वादळी पाऊस सुरू झाला. वीज गेली. हातात मेणबत्त्या घेऊन आम्ही एकत्र बसलो. अचानक दारावर जोरात ठोठावण्याचा आवाज आला. मी विचारलं, कोण आहे? उत्तर आलं, एक अनोळखी आवाज. मी तुमचा नवा शेजारी. माझ्या घरात पाणी शिरलंय, कृपया मदत करा. मी दार उघडलं. समोर एक उंच गडद चेहऱ्याचा 35-40 वर्षाचा माणूस होता. त्याने परिचय दिला. माझं नाव रणजित. मी नुकताच इथे आलो. मला तुमचा आधार हवाय. मी त्याला आत बोलावलं. त्याने आत येताच वहिनी आणि नेहाकडे पाहिलं. त्याच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं. तो म्हणाला, तुमचं कुटुंब खूप सुंदर आहे. खरंच तुम्ही तिघेजण एकत्र खूप छान दिसता. त्याच्या बोलण्यात उपवास होता. मला वाटलं तो आपल्याला ओळखतो. मी त्याला पाणी दिलं आणि तो निघून गेला. पण त्या रात्री आम्ही तिघेजण झोपू शकलो नाही. कोण होता हा रणजित? त्याला काय हवं होतं? दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन आला. रणजित, तो म्हणाला, अमर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी गावातला नाही, पण मी तुमच्या कुटुंबाबद्दल खरंच काही ऐकलं. मला फक्त मदत करायची होती आहे. मी म्हटलं, कोणती मदत? तुम्ही तिघे एकमेकाच्या प्रेमात आहात हे मला माहीत आहे, पण हे तुमचं प्रेम नाही, ते माझं आहे. मी गोंधळलो. काय म्हणतोयस? तुमची वहिनी आरती, ती माझी पूर्वीची प्रेयसी होती. तिचा नवरा म्हणजे माझा भाऊ होता. त्याच्या मृत्यूनंतर तिला सांगितलं होतं माझ्यासोबत या, पण तिने नकार दिला. आता ती तुझ्यासोबत आहे. मला तिचा हक्क आहे. आता सगळं उघड झालं. हा रणजित कोणी नसून वहिनीच्या मेलेल्या नवऱ्याचा धाकटा भाऊ होता. त्याने वहिनीवर अनेक वर्ष डोळा ठेवला होता. त्याला त्या नाकारत होत्या, पण त्याने आता ही सगळी योजना आखली होती.
पत्र, गावातील चर्चा सगळं त्यानेच केलं होतं. मी वहिनींना बाजूला घेऊन सगळं सांगितलं. वहिनींचा चेहरा पांढरा पडला. त्या म्हणाल्या, रणजित त्याच्या मागोमाग होता. मी त्यांच्या प्रेमात कधी नव्हते. त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्याला दूर केलं. आता तो सूड घेतोय. नेहा म्हणाली, आता आपली पोलिसात जाऊ. वहिनी म्हणाल्या, नाही, त्याने काही गैरवर्तन केलं नाही. फक्त आपलं गुपित उघड केलं. त्याला तुरुंगात टाकलं तर उलट आपली बदनामी होईल. मी म्हटलं, मग आपण काय करावं? वहिनी म्हणाल्या, आपण थेट त्याच्यासमोर जाऊ. मी त्याला स्पष्ट सांगेन, मी कोणाचीही नाही. मी माझ्या इच्छेने अमरसोबत आहे. हे प्रेम मी निवडलं आहे. त्याला हे मान्य नसेल तर तो जाईल. आम्ही रणजितच्या घरी गेलो. वहिनी त्याच्यासमोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, रणजित, मी तुझी कधीही नव्हते आणि कधीही होणार नाही. अमर आणि नेहा मला खरं प्रेम दिलं. तू माझा पिच्छा सोड. आमच्या जगण्यात ढवळाढवळ करू नकोस. रणजितला राग आला. तो म्हणाला, आरती, तुला वाटतं तू या संसारात सुखी राहशील? 3 जणांचं प्रेम कधी टिकत नाही. वहिनी ठाम म्हणाल्या, टिकतं, जर ते प्रामाणिक असेल. आणि आमचं प्रेम प्रामाणिक आहे. त्या रात्री रणजित गेला. दुसऱ्या दिवशी त्याने गाव सोडलं. आता आम्ही मुक्त झालो. पण हा प्रसंग आमच्या मनावर कायमचा कोरला. 1 महिना उलटला. आम्ही शहरात नव्याने आयुष्य सुरू केलं. नेहाने नोकरी बदलली. वहिनीने ऑनलाईन व्यवसाय सुरू केला आणि मी पुन्हा ऑफिसला गेलो. एक दिवस रात्री उशिरा आम्ही तिघेजण बसलो होतो. तेव्हा नेहा म्हणाली, काहीतरी सांगायचंय. मी आणि वहिनी तिच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, मला गर्भवती आहे. माझा श्वास रोखला. वहिनी चक्रावल्या. नेहा, खरं? हो. मी 2 दिवसापूर्वी डॉक्टरकडे गेले. ते म्हणाले, सगळं ठीक आहे. मी तिला जवळ घेतलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. वहिनी म्हणाल्या, हे आपल्या प्रेमाचं चिन्ह आहे. आता आपण तिघेजण एका बाळाचे पालक होणार. पण येथे सगळ्यात मोठा सस्पेन्स राहिला. नेहा म्हणाली, पण मला भीती वाटते. हे बाळ जर वहिनीसारखं दिसलं तर? जर त्या रात्रीच्या त्या स्पर्शाचा परिणाम? वहिनीचा चेहरा विस्कटला. त्या म्हणाल्या, नेहा, तुला काय वाटतंय? नेहा म्हणाली, मला काहीच माहीत नाही. पण जन्मांतरचं कळेल. तो क्षण येईपर्यंत आपण गुपित ठेवू. त्या रात्री आम्ही तिघेजण झोपलो नाही. आमच्या मनात एक प्रश्न होता. हे बाळ कोणाचं? वहिनीचं, नेहाचं की प्रेमाचं? सकाळ झाली. सूर्य उगवला. आम्ही तिघेजण एकत्र उभे होतो. आमच्या नजरेत भीती होती, पण त्याहून अधिक विश्वास होता. कारण आम्हाला माहीत होतं, जे काही होईल ते या 3 आत्म्याच्या प्रेमाचं प्रतिबिंब असेल. येथे कथेचा पुढचा भाग, दुसरे लग्न, सुखी संसार